त्रास झाला या पायचा यार. का रे लय वाईट लागलाय. संडेला ऑफिस. त्या घेणार का? संडेला कोण ऑफिस ठेवतं यार. मी म्हटलं मस्त क्राईम पेट्रोल बघावं झोपावं तर अरे सुट्टी पाहिजे संडेला. नाही तर काय. म्हणजे तू संडेला नाही? संडेला काय? अरे गटारी अमावस्येचा महाउत्सव. शिट यार. काय ना तुम्ही प्लॅन करा. अरे अजून प्लॅनच काय केलेलं नाहीये. प्लॅनला काय लागतंय. मी 2 खंबे आणतो तुम्ही 2 कोंबड्या आणा. विषय संपला. मस्त बसूयात. गटारीची हाऊस बघून घ्या रे पोरांनो. तेच बोलतो नंतर ना. 1.5 महिना नुसती घासघूस खायची आहे. नॉनव्हेजच्या वासानच आपल्याला नुसतं पोट भरावं लागणार आहे. प्रमोद, तुझ्या लक्षात येते का तू माझ्या जागेवरती बसलायस आज? हो हो बसा बसा, तुमचीच जागा आहे, बसा. धन्यवाद हं प्रमोद. विजू कोंबड्या तू आणतो का मी घेऊ? अरे मी आणतो रे, आमच्या इथे मिळतात करा चांगलं. गावरान बघ. हां गावरान खायला लय भारी हा. शी शी शी, काय हे मांसाहाराचे विषय काढताय तुम्ही? कशासाठी चाललंय हे सगळं? ते गटारी का काय पुढच्या आठवड्यात त्यासाठी? शी शी शी, ते मांसाहाराचे घाणेरडे वास कशाला पाहिजे रे? तुम्ही भाज्या खाऊन जगू शकत नाही का एक दिवस? काय रे विजू, तू तर तसलं खात नाहीस ना? कसं काय बाटलास मग? अरे जोशा, आमच्या घरी कोणी इंजिनियर पण नाही, मी झालोच ना. वाटतं ते मेलं पोरग. तुझ्या बाबांना माहिती आहे का बाहेर हे असे धंदे करतोस ते? तुम्ही पण बघता ना त्या हाऊसकीपिंगवाल्या मॅडमला, तुमच्या घरी माहीत आहे? हे बघ विजू, काहीही बरळू नकोस. असतं एखाद्याचं सौंदर्य मनाला भुरळ घालतं, पण याचा असा अर्थ नाही की मी त्या मॅडमवरती प्रेम करतो. माझ्या चारित्र्यावरती चिकलफेक करू नका तुम्ही. याचं लफडं आहे ना? हा ना, आला ना मला त्या दिवशी. ओ जोशी, बस झालं. ते दुपारी सगळे तुमचे जीव घेणं वायू येतात फ्लोअरवरती. कमी टाका ते. छे रे मनोज, तूप आणि लोणच्याशिवाय कसली आली भाताला मजा? असं वरण भात तूप खाल्ल्यावरती काय तृप्त वाटतं हे तुम्हा लोकांना काय कळणार आहे? हे सगळं वातावरण दूषित करतोय आज जोशी. ते काही नाही. तुम्ही जर या गटारीला मांसाहार केलात तर आपल्यातली मैत्री कायमची संपुष्टात येईल. आत्ताच सांगून ठेवतोय तुम्हाला. विजय, मनोज, ऐकून घ्या रे. जोशी बुवा, आत्महत्या केलेली कोंबडी खाल्ली तर पाप लागतं का? शी 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 शी. कंकाळेश्वरा, बघ बाबा या भाबड्या पोरांकडे एकदा. ते काही म्हणणार, या गटारीला 2 बोकडांना आपला जीव द्यावाच लागणार आहे. आणि घसावाला केल्याशिवाय कसली आली रे गटारी? जोशा, तू एक काम कर, 2 मिनिटं उभा राहा आणि श्रद्धांजली दे बोकडांना. अरे घाबरा रे, देवाला घाबरा मुलांनो. असला श्रावण पाळून कुणाला पुण्य मिळालंय? श्रावण पाळणं म्हणजे कुत्रा पाळणं एवढं सोपं नसतं. सुधारण्यास पूर्ण वाव आहे तुम्हाला अजून सुद्धा. नरकात जाण्याची पूर्वतयारी हो, दुसरं काय. मला नाही सहभागी व्हायचंय तुमच्या या गटारी बिटारीमध्ये. जातो मी. गेलं जाणवं. याला काय रे जोशी? मी काय म्हणतो, या गटारीला जोशालाच कापलं तर रे, टीव्ही बोकडावानीच दिसतोय.
से सुन के तेरी नजर जब दबा जाएगी, बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है होठों पे आ जाएगी। तू मसीहा मोहब्बत के मारों का है, मसीहा मोहब्बत के मारों का है। तू मसीहा मोहब्बत के मारों का है। हम तेरा नाम सुन के चले आए हैं, अब दवा दे हमें तू या दे दे जहर, तेरी महफिल में ये दिल जले आए हैं। एक एहसान कर, एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक बोल चल सबस्क्राईब नोट. हे बघा, ही जी मला अमानुष मारहाण झाली आहे ह्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय. मारू नका मला, मी काही केलं नाहीये. बोल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नोट बोल चल. हा बोलतोय. या मुलांनी खूप छान उपक्रम हाती घेतलाय. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ आणि लाईक करा. या मंगल प्रसंगी मला मारहाण झालेली असेल तरी सुद्धा सर्वांना गटारीच्या हार्दिक शुभेच्छा.